आहोत कॅप. ओके ओके ओके, स्पॉन्सरचा सन्मान आहे. ओके, मात्र केतनसाठी टाळ्या. 2 विकेट 12 धावा आपल्या संघासाठी आणि त्याला देत आहेत मॅन ऑफ द मॅच. धन्यवाद. आणि कोल्ड्रिंक्स ही आहे मधुकर गुलवी काकांच्या शुभ हस्ते ही कोल्ड्रिंक दिली जाते. धन्यवाद. सर्व जे स्पॉन्सर आहेत त्यांची नावं आपण घेणारच आहोत. ही ट्रॉफी आमच्या अल्पेशने दिलेली आहे. चला धन्यवाद. बसून घ्या पाहुण्याने. आणि आता पुढच्या डावाला जिथे सुरुवात होईल, एक उभरता आवाज या भिवंडीकरांचा एक विश्वासूक आवाज आहे आणि अनेक मोठमोठ्या स्पर्धेमध्ये त्याचा आवाज तुम्ही ऐकलेला आहे. विशाल पाटील यांचा आवाज ऐकणार. एक सन्मान, एक ओनरचा सन्मान आहे ज्यांच्या माध्यमातून आम्हाला इथे बोलण्याची संधी मिळाली. के आमचे गोल्डमॅन कैलाश मडवी यांचा शुभ सन्मान प्रेम तले. मी यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करण्यासाठी आपण प्रेम तले व्यासपीठावर यायचे. आपण ज्याने आम्हाला टॉस बॉक्स स्पॉन्सर केलेला आहे, प्रेम तले यांच्या शुभ हस्ते शुभ सन्मान. के आमचे गोल्डमॅन दिवस न पाहता रात्र न पाहता या सीझन 3 पर्व 3ऱ्या साठी इथे आपण पाहतोय की ज्याने अफाट मेहनत घेतली आहे. के साठी जोरदार ताला बाजा. आपण एक सलामी द्या के ना, एक चांगली धून होऊन जाऊ द्या. टीम ओनरचा सन्मान आहे हा. यस, त्याचा पायटन हटके. पाहिलं तर एकूण 7 धावा पहिल्या षटकामध्ये आला. स्टार्ट जर आपण पाहिलं तर फर्स्ट ओव्हर मध्ये ठीकठाकच लागलं. सेकंड ओव्हर प्रेम गोलंदाजी मार्क वरती या दुसऱ्या षटकामध्ये अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न, प्लॅन मिस, डॉट बॉल दरम्यान येतोय. आणि पहिलाच बॉल जेव्हा आपण अशा प्रकारे टाकतो ना, तेव्हा ऍज अ बॉलर कॉन्फिडन्स लेवल देखील बिल्डअप होतो आणि डॉट बॉलने सुरुवात केली आहे. परत एकदा तसाच बॉल, आणखीन एक निर्धाव चेंडू दरम्यान येतो. कमालीची गोलंदाजी या दुसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहे. साई किंग्स प्रथमतः आपल्याला फिल्डिंग करताना पाहायला मिळत आहेत. पॅनवरती बॉल ऑन साइडला वळवलाय. बॉल जायला एका टप्प्याने सीमा फार 4. आणि आणखीन एक महत्वपूर्ण सूचना मी पोहोचवतोय, कारण ऑलरेडी आपला शेड्यूल फार मोठा, आपल्याकडे वेळ कमी आहे आणि जशी जशी वेळ मिळेल तसं तसं आपण प्रत्येकी टीम ओनरचा सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीने करणार आहोत. आणि ज्याही टीम ओनरचं नाव आम्ही घेणार आहोत, आपल्याला विनंती असेल की आपण मंचावरती या. सन्माननीय शरदजी गोरे साहेबांना मी विनंती करतो, साहेब आपण मंचावरती यायचं आहे. आणि तसे जगदीश दादा गुडवे आपण देखील या. या स्पर्धेच्या वतीनं आम्ही तुमचा सन्मान करणार आहोत, कारण ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रत्येकी टीम ओनरचं महत्वपूर्ण योगदान आहे आणि फार मोठा पाठिंबा लागला. वा वा वा, काय फटका आलाय, कडक फटका. बॉल बाउंड्री लाईनचा बाहेर 4. थँक सॉरी, थँक्यू बँजो पार्टी. आणि खरं तर एक ही सवय झालेली आहे ना, त्यामुळे मुखामधनं ती गोष्ट निघाली. स्कोर कार्ड आता 16 वरती आपल्याला पाहायला मिळतो. 16 ऑन द बोर्ड आणि अजूनही या ओव्हर मध्ये काही चेंडू बाकी आहेत. शेवटचा चेंडू लागला. 16 ऑन द बोर्ड. नो बॉल, नो बॉलचा इशारा. आणि पिचिंग मध्ये ओव्हर स्टेपिंग आणि सिंगल देखील कंप्लीट झाली. या टोटल 2 मिळतील. पुढचा बॉल वळवला ऑन साइडला, फिल्डर काउ फेसला येतात. बॉल फील्ड केला गेला, सिंगल झाली. डबलला चान्स घेण्याचा प्रयत्न तिथे झाला आणि बॅटर त्या प्रयत्नामध्ये झालाय रनआउट आणि झटका हा लागलाय पगला. थँक्यू. आणि खरं तर सूरज थळे सूरज थळेकडे देखील 3-4 देशांचा पासपोर्ट आहे. त्यात मात्र कोणती शंका नाहीये. सूरजला जसं पाहिलं मीही विचारात पडलो. सूरज आलाय. नो बॉल. परत एकदा मिस्टेक झाली की काय? नो बॉल देखील आहे, बॉल बाउंड्री लाईनचा बाहेर देखील आहे. 5. थँक्यू बँजो टीम. वा, बँजो टीमने देखील माहोल बनवला. क्या बात आहे. आता रिव्हर्स स्वीपचा फटका खेळायचा होता.
बॅटरनी बॉलचं कॉन्टॅक्ट तिथे आलं नाहीये. डॉट बॉल दरम्यान येतो आणि तसेच आई गावदेवी स्पोर्ट्स टीमचे ओनर सन्माननीय हेमंतदादा पाटील दादांना मी विनंती करतो, दादा या पण मंचावरती यष्टांचा वेध घेतलाय. क्लीन बोल्ट जावं लागेल सूरज थडेला वापस. थँक्यू बँजो टीम. बॅटर आता दाखल झाला बॅटिंग करण्यासाठी. भावेश. स्कोर कार्ड 24 धावा फलकावरती आगे. तिसरा षटकाचा खेळ सुरू आहे. राज आपल्याला थर्ड ओव्हर मध्ये पाहायला मिळतो. सुरुवात इतकीशी चांगली नव्हती कारण पहिलाच बॉल नो बॉल पडला, तिथे चौकारही आला, बट त्यात नंतर डॉट बॉल, त्यात नंतर विकेट. हा कमबॅक आपल्याला गोलंदाज राजचा पाहायला मिळतोय आणि हीच गोष्ट तर महत्वाची आहे. घोळगाव प्रीमियर लीग आपण पाहत आहात, एक जबरदस्त आयोजन नियोजन असणारी ही स्पर्धा आहे. नो बॉल. आता परत एकदा मिस्टेक, पण हे काय नो बॉल वरती बॅटर रनआउट. झटका तिसरा. नो बॉल वरती रनआउट. यात नंतर जो होणारा सामना आहे टॉस साठी मी इन्व्हाइट करतोय टीम आई गावदेवी स्पोर्ट्स आणि त्यांच्या विपक्षामध्ये बिंदास ब्लास्टर. दोन्ही टीमचे कॅप्टन्सला आपण यायचे टॉस साठी विनंती असेल. आई गावदेवी स्पोर्ट्स आणि बिंदास ब्लास्टर्स, आपण टॉस साठी या. पॅन वरती बॉल, ऑन साइडला फटका, फील्डर आहे तिथे. सिंगल पेक्षा जास्त इथे मिळणार नाहीये, बट जबरदस्त गोलंदाजी राजकडून लागली कारण सुरुवात खराब होती, बट त्यात नंतर गेले 3 चेंडू त्याने चांगले टाकलेत. विकेटही आली, त्यासोबत एक डॉट बॉलही आला. या बॉलवरती सिंगल आहे. स्कोर कार्ड आता 26 वरती आपल्याला पाहायला मिळतो. 26 ऑन द बोर्ड. यानंतर होणारा जो सामना आहे, आताच विनंती करतोय टॉस साठी आपण रिपोर्टिंग करा. आई गावदेवी स्पोर्ट्स आणि बिंदास ब्लास्टर. हा बॉल सोडून दिला, दिशा खराब, अतिरिक्त रन दरम्यान मिळेल. नेक्स्ट बॉल. नो बॉल आणि फिल्डर आहेत तिथे उपस्थित. नो बॉलचा इशारा. बॅटर देखील निघालेत आणि कंप्लीट झाल्या या बॉल वरती. या रन्स 2 आणि प्लस नो बॉल 2+1 या मिळतील 3. वारंवार चुका घडतात आणि स्पेशली बॉल डिलिव्हर करत असताना फ्रंटफूट वरती चुका घडतात आणि ही तिसऱ्यांदा चूक घडली या ओव्हर मध्ये. अंडरआर्म क्रिकेटची हीच तर मजा आहे. ओव्हरआर्म मध्ये आपण पाहतो की जी लाईन असते त्याचा पुढे पाय पडला तर आपण नो बॉल देतो, पण इथे लाईनला बॉल पाय टच जरी झाला तरी नो बॉल. बट वहा कल्लात्मक फटका, रिव्हर्स स्वीप, 4. थँक्यू बँजो टीम. आणि सूरज यांचा बॅटमधनं लगातारचे 3 चौकार जर आले तर किरण पाटील यांच्या वतीनं प्रत्येक चौकारास 1000. क्या बात आहे. आणखीन एक बॉल आता ऑन साइडला खेळलेत. याआधी रिव्हर्स स्वीप होता, आता अंडरआर्म क्रिकेटच्या भाषेमध्ये आणि स्पेशली बॉक्स क्रिकेटच्या भाषेमध्ये म्हणायचं झालं तर झाडू शॉट, ज्या प्रकारे मागील फटका खेळलं होतं. स्कोर कार्ड या डबलच्या साह्याने 36 आणि अजून एक चेंडू लागलाय या तिसऱ्या षटकामध्ये. आता टॅप केलंय स्वतः गोलंदाज तिथे, पण रनआउटची शक्यता नाहीये आणि अशा प्रकारे 3 षटकांचा खेळ समाप्त आणि 3 षटकांचा अखेरता स्कोर कार्ड 37 ला धक्के आतापर्यंत 3 लागलेत. मारभूता 11 टीम आपल्याला पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना पाहायला मिळत आहे. अजून एका षटकाचा खेळ लागला. कैलाश मडवी फॅम टीम, बिंदास ब्लास्टर आणि त्यांच्या अगेन्स्ट टीम गावदेवी स्पोर्ट्स हेमंत पाटील फॅम टीम, दोन्ही कॅप्टन तयार आहेत. तेजसही शुभ आगमन झालेलं आहे. संदीप तरे पुन्हा एकदा आपल्या ड्रेसिंग मध्ये आपण पाहतो इथे. आजची रात्र, दुसरी रात्र या स्पर्धेची, घोलगाव प्रीमियर लीग 2026 या स्पर्धेचा दुसरा दिवस इथे उगावलेला आहे. किरण पाटीलने सांगितलंय तर सूरज प्रत्येक चौका ठोकतोय तर त्याला 1000 रुपये दिले जातील. पाहूया. आणि हॅट्रिक साठी 5000 आहेत. क्या बात आहे. 3 चौकार आले म्हणजे काम बनेल. आता झाडू शॉट खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचं कॉन्टॅक्टच तिथे आलं नाही. डॉट बॉल दरम्यान येतोय. स्ट्रायकिंग एंड वरती बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय. भावेश. नेक्स्ट बॉल. आता परत एकदा त्याच प्रकारे खेळायचं होतं. विकेट किपर जीवाची आकांता तिथे करतात. बॉल फील्ड केला. बॉल जसा फिरतो विकेट किपर देखील तिथे फिरलेत आणि अखेरता बॉल फील्ड केला. तोपर्यंत
कंप्लीट केली जाईल सिंगल आणि एका धावेचा साख्याने टीम टोटल आता 38 धावा स्कोर कार्ड वरती. बघा नावामध्येच मार भूता 11 ही टीम आहे मारणं त्यांच्या नावामध्येच आणि या पहिल्या सत्रामध्ये आतापर्यंत जर आपण विचार केला तर जबरदस्त खेळ त्यांनी केला. रन चांगल्या बनवलेल्या आहेत बट ही कॅच पहा जबरदस्त फिल्डिंग. थँक्यू बँजो टीम. 38 धावा धावफलकावरती 38 आणि एक आणखीन झटका लागलाय. नेक्स्ट बॉल आता येत्या क्षणी खेचून मारायचं होतं ऑन साइडला बट गती कमी केली होती गोलंदाजाने. पडल्यानंतर बॉल कमी गतीने आलाय. डॉट बॉल दरम्यान येतो आणि आता पहिल्या सत्रामध्ये चेंडू लागलेत येते 2 बट अंतिम ओव्हर मध्ये नवनाथने फक्त एकच धाव आतापर्यंत या षटकामध्ये दिलेली आहे आणि हे कमबॅक ओव्हर आहे टीम साई युग सुपर किंग साठी. राजाराम थले काकांची इथे उपस्थिती झालेली आहे या व्यासपीठावर. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. तसे यशवंत पाटील काकांची उपस्थिती पाहतोय या व्यासपीठावर. आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. त्याला जाण्याकरता रस्ता द्या, त्रास देणार नाही तुम्हाला. तो वाग्या आहे तो. स्टेप आउट झाला बॅटर. फिल्डर आहेत तिथे लॉंग ऑनला. सिंगलच मिळेल त्यापेक्षा जास्त मिळणार नाहीये आणि सिंगलच्या साख्याने स्कोर कडता जाऊन पोहोचला 39 वरती आणि शेवटचा बॉल या पहिल्या 17 मधला. पण नाखुश असेल टीम मारभूता 11 कारण सुरुवात ज्या प्रकारे झालेली होती असं वाटलं की 50 देखील बनवू शकतात बट त्यानंतर नवनाथ यांची चांगली गोलंदाजी बट इथे फिल्डरचा पाय तिथे थोडा स्लिप झालाय आणि त्याचमुळे या अंतिम बॉल वरती मिळतील या 4 आणि अशा प्रकारे पहिलं सत्र समाप्त. एकूण रन्स बनवण्यात आल्या 43 आणि 44 धाव्यांचं टार्गेट सेट केलं. चला दोन्ही टीमचे कॅप्टन इथे आलेले आहेत. आपण टॉस करूया. आई गावदेवी स्पोर्ट्स हेमंत पाटील फॅम टीम इथे पोहोचलेली आहे. मधुकर गुलवी काकांना विनंती आहे आणि तुकाराम बाबा मडवी आपणही चला. आपल्या दोघांच्या शुभास्ते आपण पुढील मॅचचा टॉस करतोय. दोन्ही टीमचे कॅप्टन आपल्या सोबत आहेत. कैलाश मडवी आणि हेमंत पाटील बंटी आमने सामने. बिग फाईट बिग मॅच. दीपक थले आणि प्रेमनाथ थले यांच्या टॉस बॉक्स मध्ये दोन्ही कॅप्टन आलेले आहेत. हरेश वेलकम. क्या बात है. 3 स्टार आहेत. क्या बात है. भाई के सामने भाई. चला काका या आपण आपल्या शुभास्ते टॉस करायचं आहे. एमन आज टॉस मध्ये थोडस बदल आहे. हेड अँड टेल तो कॉइन कधी कधी बाहेर जातो म्हणून याला आणायचं झालं मला. काका आपण हा टॉस करा. हेड असा कॉल आहे आणि फायनली मला वाटतं हेडच आलेला आहे. थँक्यू. कोल्ड्रिंक्स आहे A1 जोडीकडून. रवी मडवी आणि आकाश पाटील यांच्याकडून दिलेली ही कोल्ड्रिंक्स. धन्यवाद. आता आपण दोघांनी बसून घ्या. फक्त निर्णय घेणार आहोत. जास्त वेळ घेणार नाहीये. हरीश टॉस जिंकले काय निर्णय? बॅटिंग. आपल्या संघासाठी शुभेच्छा. आपण थोडीशी हेमंत तुझ्यासोबत चर्चा करू. एसचं लेजंड एक ग्रामीणचे खेळाडू देखील आहेत आपण. हेमंत कालपासून स्पर्धा एन्जॉय करताय. कसं वाटतं या स्पर्धेमध्ये तिसऱ्या पर्वामध्ये कोणत्या गोष्टीची कमी आहे आणि जी जेणेकरून पुढच्या वर्षी ती पूर्ण होईल? कसं वाटतं तुला? खूप चांगलं वाटतं. कमी काय नाही, सर्व काही गोष्टी योग्य आहेत. आपण मनाने जर सांभाळून घेतल्या तर सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत. क्या बात है. म्हणून मी अशा खेळाडूंची मुलाखत का घेतो की जेणेकरून ज्यांनी क्रिकेट गाजवलंय त्यांच्याकडून 2 शब्द या स्पर्धेविषयी असणं फार महत्वाचं आहे. पण ती खूप सारी शुभेच्छा असतील. ओ टू कॉम बॉक्स. धन्यवाद. विकेट थँक्यू बँजो टीम. बँजो टीम तुमचं नाव काय आहे जरा पोहोचवा आमच्यापर्यंत. थोडं कौतुक तुमचं देखील झालंच पाहिजे. विकेट आली. हॅमर केलं गॅप मध्ये बॉल डीप कव्हरला जाईल बाउंड्री लाईनचा पलीकडे. क्रॅकिंग ड्राईव्ह 4. फटका जबरदस्त होता. लोवो फुल टॉस बॉल होता आणि त्याच्यावरती हा ड्राईव्हचा फटका आलाय. 4 ने ऑफ द मार्क झाला बॅटर.
विजय नावामध्ये जय. आणि आता बॉलर देखील पॉज घेतात. आता फुल टॉस होता पण सोडून दिला. दिशा खराब आहे पण थळे काहीतरी सांगतोय अंपायर्सला. सूरज थळे तिथे बॅट लागली. ओके, बॅट लागली आहे तिथे. बॅटरचे मी कौतुक करेन की बॅटरने एक्सेप्ट केलं की बॅटचा संपर्क तिथे आला. असं सहकार्य प्रत्येकाचं असू दे. आताही ड्राईव्ह केला, लॉंग ऑफला बॉल फील्ड केला जातो, सिंगल कंप्लीट केली जाईल. कारण आपण एखाद्या गावची जेव्हा लीग करतो ना मित्रांनो, ती लीग कोणत्या एखाद्या कमिटीची नसते, एखाद्या व्यक्तीची नसते, ती आपल्या सर्वांची असते. आणि त्या वेळेला प्रत्येकी खेळाडू असेल, गावकरी असेल, त्यांना ना आपली स्पर्धा म्हणून सहकार्य देणं हे फार महत्वाचं राहतं. आणि कौतुक करावं लागेल घोलगावकरांच्या एकजुटतेचं. ज्या प्रकारे प्रत्येकी वर्षी या प्रकारे आयोजन नियोजन तुम्ही करता. कारण अंडरआर्मची क्रिकेट देखील तुम्ही ज्या प्रकारे आयोजन नियोजन करता, एखाद्या ओव्हरआर्मच्या क्रिकेट स्पर्धेला ना कॉम्पिटिशन देणारी ही स्पर्धा तुम्ही घडवता. जबरदस्त. आता समोरच्या दिशेने फटका, लॉंग ऑफला फिल्डर आहेत, फिल्डिंग चांगली झाली आहे. आणि ज्या प्रकारे प्रत्येकी खेळाडू खेळतात, चर्चा आपण नक्कीच करूया. स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचला या एका धावेच्या साक्याने. पहिल्या षटकामध्ये 8 आल्या, खेळ लागला 3 ओव्हरचा. आणि 3 ओव्हर्स मध्ये हा सामना जिंकण्याकरिता आणखीन करायचा आहेत रन्स 36 म्हणजे 12 रन पर ओव्हर करायचा. प्रत्येकी ओव्हर मागे किमान 2 तरी चौकार, अशा गोष्टी राखलेल्या आहेत. 18 मध्ये 36 धावा करायचा आहे. जी जोडी ग्राउंड मध्ये आहे राहुल आणि त्यांचा समेत विजय आहेत. दुसरं षटक सूरज. पहिलाच बॉल लो फुल टॉस ड्राईव्ह गॅप मध्ये बॉल, चान्स नाहीये लॉंग ऑफ कव्हरला. येतोय चौकार 4. थँक्यू. लोपा फुलटॉस बॉल जसा पडला ना, रेडीच होता बॅटर विजय या बॉल साठी. चौकार आला जसा बॅटमधनं. आता परत एकदा जागा बनू, हा की बॉल गॅप मध्ये आणखीन एक लाजवाब फटका, चौकार. थँक्यू बँजो टीम. बँजो टीम थँक्यू सो मच. बॅक टू बॅक चौकार आलेत. आता समोरच्या दिशेने लॉंग ऑफचे फिल्डर वेगाने आलेत. आणि खरं तर ज्या प्रकारे विजय खेळतो ना, विजय उभा राखला तर असं वाटतं की या 44 चेज होण्याची दाट शक्यता आहे. आणि त्याचमुळे आता विकेट काढणे ही गोष्ट महत्वाची राहणार आहे फिल्डिंग टीमसाठी. जागा बनवून खेळायचं होतं, बॅटने बॉलचं कॉन्टॅक्ट नाहीये, येतोय डॉट. आणि विजय तेच सांगतोय की या क्षणाला बॉलर ऑलरेडी राऊंड द विकेट टाकतोय, त्यामध्ये तुम्ही जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न कराल तर बीट होण्याची शक्यता आहे. आता विकेट कीपर सूरज थळे तिथे स्वतः आलाय आणि रनआउटची शक्यता देखील आहे. आणि आता बॅटर कोणता रनआउट होतो याकडे आमचं लक्ष आहे. आणि बॅटर तर वॉक करतोय. आणि रन घेण्याचा तो प्रयत्न, रनआउटची विकेट तर नाहीच आहे. आणि प्लॅन मिस, जबरदस्त बॉल होता. थोडं लेफ्ट राईट जर झालं असतं तर बोल्ड होण्याची शक्यता देखील तिथे होती. बॉल बेल्सला ट्रिप झालाय आणि बेल्स पडली नाही आय थिंक. आणि यस, कारण एलईडी बेल्स ज्या आहेत त्याला थोडा हलका साऊंड जरी आला तरी त्या. आता सूरज थळे, सूरज मडवी या आधी होता, आता सूरज थळे. प्लॅन मिस. सुरुवात थळेने देखील डॉट बॉलने केली आहे. थळे विषयी मी म्हटलंच की 3-4 देशांचा पासपोर्ट त्याच्याकडे आहे. एकमेव असा खेळाडू या भिवंडी क्रिकेटमध्ये. आणि सध्याच्या घडीला या थर्ड ओव्हर मध्ये त्याने निर्धाव चेंडूने सुरुवात केली आहे. समीकरण जे राखलंय या मॅच मध्ये, चेंडू राखले ते येते 11 आणि 11 मध्ये जिंकण्याकरिता 26 धावा करायच्या आहेत. म्हणजे या ओव्हर मध्ये एक गणित आपण जर केलं तर या ओव्हर मध्ये तुम्हाला मिनिमम 12 किंवा त्यापेक्षा जास्त हव्या आहेत. 3 ते 4 चौकार या ओव्हर मध्ये. समोरच्या दिशेने फटका, लॉंग ऑनला फिल्डर, बॉल फील्ड झाला, मिळेल सिंगल. सिंगल डबलने तर काम बनणारच नाहीये, सिंगल डबलने काम बनणारच नाहीये. तुम्हाला चौकार हवे, चौकार नव्हे तर चौकारांचा पाऊस तुम्हाला हवाय. आणि त्यासाठी ऍज अ बॅटर तुम्हाला चान्स घ्यावा लागेल. स्टेप आउट झाला विजय, समोरच्या दिशेने फटका, फिल्डिंगला जवाब, फिल्डिंगला जवाब.
आणि इथे देखील कंप्लीट केल्या जातील या 2 धावा. स्ट्रॅटेजी क्लिअर आहे की नॉन स्ट्रायकिंग एंडला काही होऊ जाऊ द्या, रनआउट साठी अटेम्प्ट करायचा नाहीये. ज्या प्रकारे मनस्थिती आता आपल्याला फिल्डरची पाहायला मिळत आहे. सूरज थळे या ओव्हरमध्ये आतापर्यंत गोलंदाजी चांगली केली. आता समोरच्या दिशेने फटका. सूरज थळेला बीट करणं म्हणजे हे अवघडच होतं. 2 झाल्या, आता तिसरीसाठी निघणार का? बँजो टीम थोडं थांबा आता. आणि या 2च धावा असतील. आणि आता राहुलला देखील पूर्ण इनिंग खेळण्याची संधी मिळणार आहे असंच वाटतंय. ज्या प्रकारे फिल्डिंग टीम ची मनस्थिती आपल्याला पाहायला मिळते. जागा बनवून खेळला बॅटर. आता रनआउटची शक्यता आहे की नाही? नाहीये. इथेही सिंगल झाली. आता डबल साठी चान्स घ्यायचा होता पण घेऊ शकत नाहीयेत. आणि स्कोर कार्ड जर आपण पाहिलं तर चेंडू लागलेत आता येते 7 आणि 7 मध्ये करायचं 20. स्कोर कार्ड 7 मध्ये 20 हवे आहेत. 24 झालेलं. 7 मध्ये 20 धावा आणखीन करायच्यात. फक्त एकच धाव मागील बॉलवरती झाली. 7 मध्ये 20 करायच्यात. 24 झालेल्या आहेत. 7 चेंडू लागलेत 20 धाव्यांची आवश्यकता. अरे सुसाईड. विकेट मिळेल. 6 चेंडू लागले. 6 मध्ये आता 20. सहा चेंडू लागलेत 20 धावा करायच्यात आणि 6 मध्ये 20 ते देखील बॉक्स क्रिकेटमध्ये करणं म्हणजे माउंट एव्हरेस्ट चढण्याबरोबर काम आहे बॉक्स क्रिकेटमध्ये. कारण तुमच्याकडे रिस्ट्रिक्शन्स आहेत. तुमच्यासाठी सिक्सर अवेलेबल नाहीये. तुम्हाला फक्त चौकारांमध्ये डील करायची आहे. आणि अशा वेळेला बॅटिंग करणं म्हणजे देखील फार अवघड कार्य आहे. त्याला संयम बाळगावा लागतो. मोठ्या फटक्याऐवजी तुम्हाला ग्राउंडेड स्ट्रोक खेळावे लागतात. आणि ते कार्य आता बॅटर्सला करायचं आणि 6 मध्ये आता 20 धावा बनवायचा. जागा बनवून खेळला समोरच्या दिशेने. डाऊन द ग्राउंड 4. ने सुरुवात झाली. विजय लढतोय आपल्या टीमसाठी. विजय जेव्हापासून क्रीज वरती आला तेव्हापासून त्याचं इंटेन्शन क्लिअर आहे की आपण आपल्या संघासाठी प्रयत्न करायचे. कारण मॅच अजूनही संपली नाहीये. 5 मध्ये 16 पॉसिबल आहेत. वळवलं ऑन साइडला. हा की बॉल गॅप मध्ये साइड बाउंड्री लाईनचा पलीकडे. नो बॉलचा देखील तिथे इशारा आलाय. म्हणजे मिळतील या 5. थँक्यू बँजो टीम. थँक्यू बँजो टीम. काही चर्चा तिथे सुरू होत्या पण त्यामुळेच ते शब्द आमच्या मुखामध्ये निघाला. 4 मध्ये 12 हवे आहेत. माफी असू द्या. हरकत नहीं है सर. बड़े बड़े शहरों में ऐसी छोटी छोटी बातें होती रहती है. चार मध्ये 12 करायच्यात. स्वीपचा फटका गॅप मध्ये फटका आणि हा देखील बॉल बाउंड्री लाईनचा बाहेर. 4. आणि तसेच सन्माननीय संजय मडवी साहेबांचं देखील शुभ आगमन झालं. साहेब आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आणि या स्पर्धेमध्ये खरं तर सिंहाचा वाटा ज्यांचा आयोजनामध्ये राखलेला आहे साहेबांचे हार्दिक स्वागत आपण करूया. कारण फार मोठी खंबीर साथ फार मोठा पाठिंबा या स्पर्धेकरिता त्यांनी दिलाय. स्टेप आउट झाला बॅटर बट बॉल डायरेक्टली बाउंड्री लाईनचा बाहेर. 3 चौकार त्यात नंतर विकेट. वेल प्लेड विजय. कारण विजय जबरदस्त खेळला. त्याने 32 धावा इंडिव्हिज्युअली बनवला.
कदाचित दुसऱ्या एंडने साथ मिळाली असती ना तर या सामन्यामध्ये आपल्याला साई सुपर किंगची लढत आणखीन चांगली पाहायला मिळाली असती. 2 चेंडू लागलेत आणि 2 मध्ये आता 8 धावा करायच्या आहेत. आणि बॉल ऑन साइडला चालला, फील्ड झाला, सिंगल झाली, डबल साठी निघालेत खरे आणि 2 धावा कंप्लीट. आता एक बॉल राखलाय आणि 6 धावेंची आवश्यकता. बघा लीगल बॉल जर पडतोय तर मॅच खतम, कहाणी खतम. कारण बॉक्स क्रिकेट मध्ये एक बॉल मध्ये 6 बनू शकत नाहीये. शेवटचा एक बॉल 6 ची गरज. आणि अंतिम बॉल वरती आलाय चौकार आणि अशा प्रकारे सामना समाप्त आणि एका धावेने बाजी मारली आहे टीम मारभुत्या 11 टीमने. प्लेअर ऑफ द मॅच आपण देऊया आणि पुढील सामना असेल फिल्डिंग टीम विनंती असेल आपण ग्राउंड मध्ये उतरा. पुढील सामना फिल्डिंग टीम आपण लवकरात लवकर ग्राउंड मध्ये उतरा. आणि सूरजने जर आपण पाहिलं या इनिंग मध्ये सूरजचा बॅट बंद किती चौकार आले